कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असणारे शंभू ऑइल मिल यांचे लाकडी घाण्याचे तेल, नॉन पॉलिश डाळी तसेच कांडपवर तयार केलेले सर्व प्रकारचे घरगुती मसाले, शंभू ऑइल आणि शंभू मसाले म्हणजे 100% शुद्धतेची हमी। कंपनीचा पत्ता शंभू ऑइल मिल, तनपुरे फार्म, पळसवाडा रोड, कर्जत। तर मग नक्की संपर्क करा तनपुरे सुपर मार्केट, कुळधरण रोड, कर्जत। मोबाईल क्रमांक 74 10 71 82 23 किंवा 95 03 26 55 55। कर्जत तालुक्यातील कोहड गावात मतदार यादीतील अनधिकृत नावांवर वाद निर्माण झाला आहे। गावातील रहिवासी सागर नलवडे यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून रहिवासी नसलेले लोकांची नावे चुकीचे समाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार BLO अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रत्यक्ष पाहणी न करता ही नोंदणी केली आहे। विशेष म्हणजे हे सर्व मतदार नगरपंचायत हद्दीतील राहत असूनही ग्रामपंचायत कोळवडीच्या मतदार यादीत त्यांची नावे आढळली आहेत। या संदर्भात गावकऱ्यांनी आज निवडणूक अधिकारी, नायब तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे। प्रशासनाने योग्य तपास करून पूर्ववत अनधिकृत नावे त्वरित कमी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। ग्रामपंचायतच्या नवीन वार्ड रचनेमध्येही प्रतिबंधित मतदार असल्याचे आढळून आले आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे। यावेळी सागर नलवडे, आबा कवडे, गणेश दवणे, परशुराम राऊत, आबा थोरात, माधव राऊत, चंद्रकांत कवडे, पांडुरंग दवणे, विठ्ठल दवणे, गणेश श्रेवसे, संजय दवणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। वार्डामध्ये जे काय बाहेरचं टाकलेले काय मतदान, ते मतदान आमच्या ह्याच्यात नव्हतं आणि ते गावाचं नाही, ते नगरपंचायतमध्ये मतदान करतात आणि ते कोळवडीच्या 2 नंबर वार्डामध्ये टाकलेले। तर हे बेकायदेशीर आहे, हे असं बेकायदेशीर वातावरण राहू नये। किती मतदान असं आलेलं आहे? जवळजवळ 80 मतदान आणि ते मतदान बेकायदेशीर आहे। ते ग्रामपंचायतीच्या हद्दीत नाही, ते नगरपंचायतीच्या हद्दीत डबल मतदान करते, परत कोळवडीच्या हद्दीत नाव आहे, त्याचे नाव कमी व्हावं, दुसरं काय नाही, असं बेकायदेशीर होऊ नये। आता फार 2 वर्ष होत आले पाठपुरावा करत, की ते 2023 पासून पाठपुरावा चालू त्यांचे। त्यांची पहिली नाव आहेत, तहसील प्रांत सगळीकडे त्यांचा पाठपुरावा केला। हे काय इथं दखल घेणार, पण त्यांची नावं कमी होणार, असं नावं कमी व्हावं, दुसरं काय नाही। ते बेकायदेशीर मतदान आहे, त्याची नावं कमी व्हावं। 11/10/2023 विभाजन झाल्यानंतर नगरपंचायत हद्दीतील सुमारे साधारण 300 मतदार नगरपंचायत हद्द वार्ड क्रमांक 17 तसेच कर्जत तालुक्यातील जिल्ह्यातील मतदान कोळवडीमध्ये एकाच महिन्यामध्ये वाढ झाल्यानंतर जानेवारी 2024 आम्ही याच्यावर हरकती घेतल्या। तर तहसील ऑफिस आणि प्रांत ऑफिसने आम्हाला सांगितलं की तुम्ही त्यांचे 7 नंबरवरून विहित नमुन्यात अर्ज सादर करा, त्याचे पुरावे जोडा। तसं केल्यानंतर आम्ही म्हणजे लोकसभेच्या अगोदर हे सगळ्या हरकती आम्ही सगळे पुरावे वगैरे जोडून आम्ही हरकती दिल्या, परंतु त्यावेळेस आमच्या या हरकतीचा कोणी विचार केला नाही। त्यानंतर परत ऑगस्टमध्ये जुलैमध्ये आम्ही ह्या हरकती दाखल केल्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांच्या सुनावण्या झाल्यानंतर प्रांत साहेबांनी 300 लोकांपैकी साधारण 100 ते 125 लोक कमी केले, त्याच्यामध्ये त्यांचा आदेश आहे। आणि त्यावेळेस पण आम्ही सगळे पुरावे सादर केले की हे सगळे मतदार जे आहेत त्यांचे पूर्ण म्हणजे रहिवासी जे डॉक्युमेंट आहेत ते सगळे नगरपंचायतचे आहेत आणि भांडेवाडीमधले रहिवासी आहेत ते। त्यानंतर त्यांनी आदेश दिला, त्या आदेशामध्ये असं म्हटलं की हे मतदार म्हणजे कुठेतरी एका ठिकाणी राहिले पाहिजे, म्हणून त्यांनी तो आदेश आम्हाला कायम ठेवला। नंतर विधानसभा मतदार झाल्यानंतर परत आम्ही हरकती दाखल केल्या 12/12ला। त्यानंतर हरकत दाखल केल्यानंतर परत आत्ता त्यांच्या सुनावण्या झाल्या फेब्रुवारीमध्ये 2 सुनावण्या झाल्या, त्यावेळेस हे मतदार गैरहजर राहिले, पंचनामा झाला। मागच्या पंचनाम्यामध्ये सर्कल भाऊसाहेब, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी पंचनामा केला। त्या पंचनाम्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की हे सगळे मतदार जे आहेत ते कोळवडी हद्दीत व गाव शिवारात राहत नाहीत, त्याच्यामुळे
इथं नाव राहण्याचं काही कारण नाही. तसं पंचनामे आपल्याकडे त्यांचे आहेत सगळे, त्यांचे आदेशवर सगळे पुरावे आहेत. जे सगळे पुरावे प्रत्येकाचे त्यांनी नगरपंचायतचे घरकुलाचे लाभ घेतलेले आहेत. त्यांनी सगळे जे डॉक्युमेंट आहेत ते सगळे आम्ही त्यांचे आमच्या घराचे फोटो वगैरे कुठं राहतात ते सगळे आम्ही त्यांना पुरावे दाखल केले, तरी त्याचा निकाल काही आम्हाला त्यांनी दिलेला नाही. आणखी त्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये 13/3 भांडेवाडी बूथ म्हणजे यादी क्रमांक 196-97-98 त्यांचे BLOला त्यांनी पत्र काढले की सदर लोक जे आहेत ती लोक म्हणजे कुठल्या ठिकाणी रहिवासी आहेत. मग यांचा रिपोर्ट घेतला तर रिपोर्टमध्ये त्या BLOने असंच डायरेक्ट रिपोर्ट दिला आहे की सदर सगळे लोक भांडेवाडी हद्दीत राहतात. आणि BLOवर त्यांनी असा आक्षेप घेतला की तुम्ही आमच्या घरी येऊन आमचे आयवजले म्हणजे चोरी करताय असं त्यांनी म्हणजे आरोप केला त्या लोकांनी. त्यांनी तसा रिपोर्ट पण इथं दिलेला आहे तहसीलला. आणि त्याच्यानंतर आता 19/3 एवढी ग्रामपंचायतचे प्रारूप मतदार याचा प्रसिद्ध झाला. त्याच्यामध्ये साधारण 100 मतदार जे आहेत ते आमच्या गाव हद्दीबाहेरचे आहेत. त्यांचा काही गावाशी आमचा कुठलाही काही संबंध नाही. म्हणजे गेल्या 50 वर्षापासून ते आमच्या गावात नाही आहेत. त्याच्यावर आम्ही हरकत दाखल केलं. काल ते हरकती इथं ऑफिसला नंतर इथल्या ऑफिसचे लोक हरकत दाखल करून घेत नव्हते. त्यावेळेस आम्ही असं त्यांच्याशी चर्चा करून त्या हरकत त्यांनी घेतल्या. पण त्या हरकतीला त्यानंतर आज सकाळी आलो आम्ही. आल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं ह्या हरकती चालणार नाही, तुम्हाला विविध नमुन्यात हरकत द्यावं लागतं. त्यानुसार आता ते म्हटले कारवाई करतो. आमची एकच अपेक्षा आहे की जे लोक आमच्या गाववाड हद्दीत राहत नाही, ज्यांचा काही आमच्या गावाशी संबंध आहे, असे लोक आमच्या गावामध्ये नको, त्याचा योग्य तो निर्णय लवकर आम्हाला द्यावा. त्या पद्धतीने आम्हाला पुढे कोर्टात जाण्यास आम्हाला म्हणजे मदत होईल पटकन, एवढीच आमची अपेक्षा आहे. कर्जतमध्ये प्रथमच सर्व वनस्पती मिळण्याचे एकमेव ठिकाण गुरुदत्त नर्सरी, निलंगी ग्रीन सिटी, कर्जत. तरकारी रोपे, फळे, फुले, औषधी वनस्पती, ऊस रोपे. विशेष सेवा शेतकऱ्यांसाठी लिंबू खरेदी केंद्र. आपल्या उत्पादनाला योग्य किंमत मिळवून द्या. संपर्क साधा दादा गोविंद धुमाळ, मनोज दादा निलंगे. मोबाईल क्रमांक 860022 68 68, 82 085 202, 94 041 20 069. आपल्या गार्डनिंगच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आजच भेट द्या. निसर्गाच्या सानिध्यात, कर्जतच्या हृदयात. गुरुदत्त नर्सरी.